जसे आमचे वार्षिक पेपर संपले तसे आमचे पाय काय एका जागी थांबतात. आम्ही ना डायरेक्ट गडावरती 3 दिवस ट्रॅकिंगचा प्लॅन केला. काय मग काय रविवारी सकाळ सकाळी गावाहून पुण्याला प्रसादच्या घरी आलो. त्यात गाडी आम्ही रेंटने घेतली होती. मग सकाळी पहाटे 4 वाजता प्रवासाला सुरुवात केली. पहिलं आमचं आहे ना हरिश्चंद्रगडावरती जायचं ठरलं. पुण्यापासून गड ना 350 किलोमीटर आहे. मग सकाळचाच प्रवास करून एका जागी चहा प्यायला थांबलो. तिथून आमचं पहिलं ओझरच्या विघ्नहर्ता गणपतीला जायचं नियोजन ठरलं. दिवस उजेडपर्यंत फायनली तिथे पोहोचलो आणि गाडी पार्किंग लावून ना पहिलं तिथे महाराजांचे, मावळ्यांचे व वारकऱ्यांच्या स्मारकांपाशी जाऊन फोटो काढले. म्हणलो चला आता आतमध्ये मंदिरात पण जाऊन दर्शन घेऊ. आणि इथे ना तुम्हाला एकाच लाईनीत 3 ते 4 मंदिर दिसतील. त्यात पहिले आपल्या बजरंग बलीचे मंदिर, नंतर गवळी बाबाचे मंदिर, नंतर प्रभू श्रीरामांचे मंदिर आणि नंतर हे मोठे विघ्नहर्ताचे मंदिर. चला म्हणलो आता आतमध्ये मंदिरात पण जाऊन दर्शन घेऊ आणि तुम्हाला आतमधचा नजारा दाखवतो. पण आतमध्ये काही व्हिडिओ काढायला परवानगी नव्हती. पण दर्शन झाल्यावरती मंदिराच्या आजूबाजूचा जो नजारा होता ना तो म्हणजे जन्नतच. आता हे सगळं झाल्यावरती भूक तर सगळ्यांनाच लागली होती. मग हॉटेलमध्ये सगळ्यांनी नाश्ता केला आणि तिथून हरिश्चंद्रगड